वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण सकाळचे ध्यान घेत असतो। त्या ध्यानामध्ये एक विषय आपला असतो आरोग्यावर बोलूया। तर चला आपण आरोग्यावर बोलूया। आपल्याला माहित असलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी जर माहित असल्या तर त्या आपल्याला आपलं आरोग्य त्याच्यानी सांभाळता येतं। तर आपण छोट्या गोष्टी माहित नसल्या ते लगेच आपण डॉक्टरकडे धावपळ करतो, औषध घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपलं वागण्याची पद्धत आपण सुधारत नाही। तर त्यावर आपण चिंतन करूया। तर आजचा विषय आहे आपला आरोग्यावर बोलूया। यामध्ये आहे डोकेदुखी, हेडेक। तर डोकेदुखीमध्ये काय असते, यामागची कारण काय? तर यामागची कारण आहे की आपली पुरेशी झोप होत नाही, आणि पुरेशी झोप झाली नाही की आपल्याला आपली निद्रा जर बिघडली तर मग आपलं डोकं दुखायला लागतं। त्याच्यानंतर खूप जास्त काम करणे, अतिशय कष्ट करणे, त्याच्याने आपल्याला डोकं दुखणे वाढते। त्याच्यानंतर पचनक्रिया न होणे, आपण खाल्लेला न पचणे, म्हणजे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं। त्यानंतर पाणी न पिणे, खराब अर्थाने पाणी योग्य प्रमाणे पाणी पिलं पाहिजे। जर आपण पाणी पिलं नाही तर त्याच्याने आपलं डोकं दुखणं वाढतं आणि सतत चिंतेत असणे। आणि ज्यांना सतत चिंतेमध्ये करतात की कुठल्याही एका चांगल्या धार्मिक, कुठल्या आध्यात्मिक, कुठल्या चांगल्या याच्यामध्ये गुंतल्यानंतर तुमचे बरेचसे रोग कमी होतात। आणि तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करा किंवा तुम्ही असं घरगुती याच्यामध्ये रममान राहाल तर घरगुतीमध्ये इकडचे विषय राहते, चिंतेचे विषय राहते, त्यामुळे आपलं शरीर खराब होत असते। तर हे जे आहे, आणि तसंच शरीराची हालचाल न करणे, अतिशय कष्ट करणे आणि शरीराची हालचाल न करणे, अशा दोन्ही क्रिया जर आपण केल्या तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला डोके दुखणे हे वाढतं। म्हणून पाण्याचं योग्य प्रमाण ठेवावं आणि सगळ्या ह्या गोष्टी करताना प्रमाणात कराव्या। मग यामागे असं करत असताना आता असं जर झालं आपलं चुकून, आपण आपली वागणूक जर दुरुस्त केली तर ऑटोमॅटिक आपलं शरीर चांगलं असते। परंतु अशा स्थितीमध्ये आपल्याला जर करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, आता डोकेदुखी थांबायची असेल तर पुरेसं पाणी पिलं पाहिजे। त्याच्यानंतर पाणी पिल्यानंतर, पुरेसे पाण्यानंतर आपण जास्त जागरण नाही केलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर समजा आता डोकं दुखूनच राहिलं तुमचं, तर अशा वेळेस काय करायचं, ओवा घ्यायचा, ओवाचा पावडर बारीक करायचं, कोमट पाण्यामध्ये त्याला 1 चम्मच घ्यायचं, मिसळायचं आणि ते पाणी पिऊन रात्रीला झोपून जायचं किंवा सकाळी सुटल्यावर तुम्ही घेऊ शकता, दोन्ही वेळेस घ्यायचं। अशा स्थितीमध्ये तुमचं डोकं दुखणं हे कमी होतं। आणि ज्याला खूपच डोकेदुखी आहे, मायग्रेन सारखी आहे, त्रासदायक आहे, तर त्यांनी बर्फ घ्यायचा, तो बर्फाचा शेक कुठे करायचा, कपाळावरती बर्फाचा शेक द्यायचा आणि मानेच्या मागच्या बाजूला बर्फाचा शेक द्यायचा। बर्फ घ्यायचा, आपल्याकडे बर्फ, त्याला पुठळी घ्यायची आणि थोडंसं शेकून काढायचं, पाठीमागं शेकून काढायचं, त्याने आपल्याला आराम लागतो। एवढे करून आपल्याला स्नायू, आपले जे आहे कष्ट करतो, स्नायू जे दुखतात, त्याच्याने जर डोकं दुखलं तर मग त्याला काय करायचं, गरम ताव्यावरती ताला गरम करायचा, पुठळी करायची कापडाची आणि तिला गरम करायचं आणि त्याच्यानी शेकायचं, डोकं त्याच्याने शेकायचं। एवढं करून जर आपल्याला झाल्यानंतर आणखी आपल्याकडे तेल असते, तिळाचं तेल घ्या किंवा बदामाचं तेल घ्या, किंवा तुम्ही आपला खोबरेल तेल असेल तर तेलाची सुद्धा तुम्ही मालिश करू शकता। एवढं करूनही तुम्ही केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं डोकं दुखणं कमी होते। त्याच्याही पलीकडे जर आपल्याला करायचं असेल तर अनुलोम विलोम हा एक प्रयोग करायचा। अनुलोम विलोम म्हणजे करणे कसं, श्वास आतमध्ये एका नाकपुडीतून घेणे। आपले जे चंद्र नाकपुडी आणि सूर्य नाकपुडी, डावी बाजू हे चंद्र नाकपुडी, उजवी बाजू सूर्य नाकपुडी। जर या बाजूचं डोकं दुखत असेल तर या नाकपुडीने खालीवर करायचं, वर घ्यायचं, सोडायचं, श्वास घ्यायचा, सोडायचा आरामशीर, आणि मग एक वेळा ऐकून घ्यायचा, एक दाबून ठेवायचं आणि मग नंतर हिला दाबायचं ना, मग सोडायचं आरामशीर, मग इकडून घ्यायचं, तिथूनच मग असं सोडायचं। तर अशा प्रकारे अनुलोम विलोम करायला, जितकं जास्त अनुलोम विलोम कराल तितकं शरीराचं सगळ्या गोष्टीला फायदा आहे। म्हणून अशा प्रकारे प्राणायाम, व्यायाम, योगा या साऱ्यांच्या बाबतीचा आणि घरगुती जर मिश्रण करून तुम्ही आपलं आरोग्य ठीक ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला डॉक्टरचं औषध घ्यायची गरजच नाही आहे। पण एवढंही करून तुमचं काही कारणास्तव होत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि डॉक्टरांच्या नुसार उपचार करायचा। धन्यवाद। मी बबलू गाढवे, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर। तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही चिंतन करायचं आणि त्याप्रमाणे वागायचं। जय गुरुदेव, जय गुरुदेव। श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर। जय गुरुदेव।